नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण पॅन गरम करून घेऊया आणि हे 1 वाटी मी तूप घेतलेलं आहे पूर्ण आपल्या रेसिपीसाठी। त्यातलं 1 चमचा तूप घालायचं आहे पॅन मध्ये। तूप गरम झालेलं आहे। आता आपण गॅस कमी करून घेऊया आणि खसखस 1 चमचा घालायचे। खसखस आपल्याला तुपावर चांगली परतून घ्यायची आहे। कोणत्याही मोदकांच्या रेसिपीमध्ये खसखस म्हणजे खूप महत्त्वाची असते। खसखस आपल्याला थोडीशीच परतून घ्यायची आहे। खसखस परतून झाले। आता आपण ही प्लेट मध्ये काढून घेऊयात एका। खसखस आपण प्लेट मध्ये काढून घेतली आहे। आता त्याच पॅन मध्ये आपण आता 1 चमचा अजून साजूक तूप घालणार आहोत आणि त्यात मी हे 2 चमचे बारीक काप केलेले पिस्ता, 2 चमचे बारीक काप केलेले बदाम, 2 चमचे बारीक काप केलेले काजू, हे ड्रायफ्रुट्स परतून घेणार आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जे आवडतात ते फक्त वापरू शकता। हे आपल्याला जास्त परतायचे नाहीयेत। ड्रायफ्रूट जास्त फ्राय झाले तर त्याचा रंग चेंज झाला तर त्यांची चव पण बदलते। हे आपल्याला फक्त थोडेसे तुपावर असे क्रंची करून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रुट्स पण आपले चांगले परतून झाले, ते पण आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये आता आपण 2 चमचे साजूक तूप घ्यायचंय। आपल्याला सर्व तूप वापरायचं आहे, पण सर्व तूप एकदम टाकायचं नाही। आता हे आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण चाळून घेतलेलं आहे। पीठ आपल्याला आता मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे। गॅस आता आपल्याला अजिबात फास्ट करायचा नाही। थोड्या वेळाने यात आपण परत थोडं थोडं तूप ऍड करणार आहोत, जसा जसा पिठाचा रंग बदलेल तसं तसं। अगदी घरात अवेलेबल असलेल्या कमी साहित्यात कमी खर्चात पौष्टिक असे हे मोदक तयार होतात। हे गव्हाचं पीठ आपल्याला सतत असं परतत राहायचं आहे। अजिबात गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर पीठ खाली करपू शकतं। 5 मिनिटं झालेली आहे। पिठाचा सुगंध पण यायला लागलेला आहे। आता आपण त्यात परत 4 ते 5 चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि परत आपल्याला असं 4 ते 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। साजूक तूप आपण आधीच सर्व टाकलं तर एकदम कलर आपल्याला बदललेला किंवा भाजलेलं पीठ आपल्याला समजत नाही, म्हणून आपण हे थोडं थोडं ऍड करतोय। तूप घातल्यावर पुन्हा आपण 7 ते 8 मिनिटं गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे। लाईट ब्राऊन रंग आलेला आहे। आता आपण हे राहिलेल्या तुपातलं फक्त 1 चमचा तूप बाकी ठेवणार आहोत आणि बाकीचं सर्व तूप घालणार आहोत यात। 1 चमचा तूप बाजूला ठेवते, ते तुम्हाला समजेलच कशासाठी। आता हे आपल्याला अजून 7-8 मिनिटं लागतील पूर्ण खरपूस भाजायला। हे तूप आपण मिक्स करून घेऊयात। तूप आपण पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय। आता आपण त्यात ऍड करणार आहोत अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, म्हणजे सुक्या खोबऱ्याचा किस असतो। हा तुम्हाला कोणत्याही किराणा शॉप मध्ये भेटेल। हा आपल्याला आता परत गव्हाच्या पिठाबरोबर भाजून घ्यायचा आहे।
परत हे 4 ते 5 मिनिट आपल्याला चांगलं भाजायचं आहे. पीठ अजिबात कच्चं राहायला नाही पाहिजे. डेसिकेटेड कोकोनट ऍड केल्यामुळे आपल्याला ते मोदकामध्ये असं पीठ पीठ लागणार नाही. थोडं मध्ये मध्ये रवाळ टेक्स्चर लागेल. 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पिठाला किती मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे. एकदम खरपूस भाजलेला आहे. पूर्ण आपल्याला 20 ते 25 मिनिटं वेळ लागतो एवढं पीठ भाजायला. आणि याचा खरपूस सुगंध पण खूप छान येत आहे. आता हे आपण काढून घेऊया दुसऱ्या भांड्यात. त्याच पॅन मध्ये आपण आता हे राहिलेलं 1 चमचा साजूक तूप घ्यायचंय आणि हा 1 कप गूळ घेतलेला आहे मी. गुळाची पावडर. तुम्ही चिरलेला गूळ पण घेऊ शकता. माझ्याकडे गुळाची पावडर होती म्हणून मी घेतली. आता हे आपण तुपावर चांगलं वितळवून घेऊयात. आपल्याला याचा पाक नाही करायचा आहे, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता गूळ पावडर पूर्ण वितळलेली आहे आणि बाजूनी तूप पण सुटलेलं आहे. आता आपण लगेच यात हे भाजलेलं गव्हाचं पीठ घालायचंय. आणि हे ड्रायफ्रुट्स आणि खसखस पण घालायचे आहे. एक चमचा वेलची पावडर घालायची आणि हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे आपल्याला जास्त वेळ भाजायचं नाही, फक्त एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस कमीच करून ठेवलेला आहे मी. सर्व जिन्नस आपले चांगले मिक्स करून झालेले आहेत. चांगले सर्व एकजीव झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण आता दुसऱ्या ताटात काढून घेऊया. मोदकाचं मिश्रण आपलं थोडं कोमट झालेलं आहे. जास्त पण थंड करायचं नाहीये आपल्याला. आता आपण हा मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्याला आतल्या बाजूनी तूप लावून घ्यायचंय. आणि तो बंद करून कोमट असतानाच आपल्याला यात मिश्रण भरायचं आहे. आत मिश्रण टाकल्यावर सर्व बाजूने असं गोलाकार प्रेस करायचं आहे, म्हणजे त्या कळ्यांचा शेप मोदकांना चांगला येईल. आणि अशा प्रकारे पूर्ण साचा भरून प्रेस करायचं आहे. मिश्रण गरम असतानाच त्याला शेप येतो. पूर्ण थंड केलं तर तुम्ही त्याला शेप येणार नाही मोदकाचा. आता आपण हे डिमोल्ड करूया. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे मोदकाला. अशा प्रकारे सर्व मोदक आपण करून घेऊयात. तुम्हाला ही माझी मोदकाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि परिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.